चैत्र नवरात्र याला राम नवरात्र सुद्धा म्हटलं जातं। तर चैत्र नवरात्रीमध्ये श्री राम रक्षा स्तोत्र सिद्ध कसं करावं याविषयी आपण माहिती घेणार आहोत। राम रक्षा स्तोत्र हे अतिशय दिव्य आणि परम पवित्र असं हे स्तोत्र आहे। तर श्री राम रक्षा स्तोत्र हे आपण चैत्र नवरात्रीमध्ये त्याचबरोबर शारदीय नवरात्रीमध्ये सुद्धा आपण ते सिद्ध करू शकतो। तर चैत्र नवरात्रीमध्ये आपण रामरक्षा स्तोत्राचं अनुष्ठान कसं करावं, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचे नियम काय असणार आहेत, रामरक्षा स्तोत्र हे आपण कधी म्हणावं आणि त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्र पठण करताना किंवा अनुष्ठान करताना जी काही विभूती असते, जी रक्षा असते किंवा जो अंगारा असतो, तर त्याचं काय करावं याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। नमस्कार, मी धनश्री। सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय श्रीराम। तर राम नवरात्री म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये आपण रामरक्षा स्तोत्र सिद्ध कशी करावी। तर राम नवरात्र म्हणजे चैत्र नवरात्र हे शुद्ध प्रतिपदेपासून तर नवमी म्हणजे रामनवमी पर्यंत आपण हे स्तोत्र सिद्ध करायचं आहे। रामरक्षा स्तोत्र हे कोणत्या वेळेला पठण करावं, म्हणजेच असं काय असेल की तेव्हा आपण ते पठण करू शकतो। तर जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची खूप जास्त भीती वाटत असेल तेव्हा तुम्ही पठण करू शकतात, किंवा काही मोठं संकट असेल किंवा आर्थिक समस्या असतील किंवा बाहेरची बाधा असेल, त्याचबरोबर जर आरोग्याच्या समस्या असतील, शारीरिक व्याधी असतील, खूप मोठे समस्या असतील, संकट असतील, दुःख असतील, कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही कारणासाठी तुम्ही कोणत्याही संकटेवर मात करण्यासाठी आणि कोणत्याही दुःखातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी तुम्ही रामरक्षा स्तोत्र सिद्ध करावं आणि त्याचा तुम्ही तेव्हा उपयोग करू शकतात। तर श्री रामरक्षा स्तोत्र हे अतिशय रामबाण असा उपाय आहे। प्रत्येक समस्यांवर, अगदी कोणत्याही प्रकारचं संकट असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील, अडचणी असतील, त्याच्यावर तुम्ही रामरक्षा स्तोत्र पठण करू शकतात। रामरक्षा स्तोत्र जे आहे तर हे आपण केव्हा पठण करावं, तर बघा, जेव्हा संकट असतात तेव्हा तुम्ही ते पठण करूच शकतात, पण कोणत्या वेळेला पठण करावं, तर श्री रामरक्षा स्तोत्र हे तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही अगदी चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा शुद्ध प्रतिपदेपासून तर ते तुम्ही चैत्र नवरात्री म्हणजे रामनवमी पर्यंत ते पठण करू शकतात। 9 दिवसात हे अनुष्ठान करायचं असतं। तर हे केव्हा पठण करावं, शक्यतो आपण रामरक्षा स्तोत्र सिद्ध करणार असतील, याचं अनुष्ठान करणार असतील तर ते ब्रह्ममुहूर्तामध्ये केलं तर त्याचे खूप जास्त तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील। त्यासाठी तुम्ही रामरक्षा स्तोत्र ब्रह्ममुहूर्तामध्ये अनुष्ठानाला सुरुवात केली तर अतिउत्तम, आणि जर शक्य नसेल तर हे तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळेला तुम्ही पठण करू शकतात। दुपारी, संध्याकाळी, अगदी रात्री सुद्धा तुम्ही पठण करू शकतात, पण ब्रह्ममुहूर्त हा सर्वोत्तम पर्याय आहे। त्यानंतर रामरक्षा स्तोत्र पठण करण्यासाठी आपण पूजेची मांडणी करावी का? पहा, चैत्र नवरात्री म्हटलं की आपण आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करत असतो। तर कुलदेवीचं जर तुम्ही घट बसवत असतील तर बऱ्याच ठिकाणी ती परंपरा असते, घट बसवतात चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा। तर तुम्ही त्यावेळेला घटाची स्थापना केलेली असेल, कुलदेवीची सेवा सुरू असेल, तर अशा वेळेला जर तुम्हाला पाटाची मांडणी शक्य नसेल तर तुम्ही देव्हाऱ्यात त्या ठिकाणी तुमच्याकडे प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो असेल, राम दरबार असेल, तर तिथे सुद्धा तुम्ही ही सेवा केली तरीही चालू शकतं। पण ज्यांना पाटाची मांडणी करायची असेल आणि अनुष्ठान हे अगदी योग्य पद्धतीने करायचं असेल आणि श्री रामरक्षा स्तोत्र सिद्ध करायचं असेल तर त्यांनी पाटाची मांडणी जरूर करावी। तर पहा, पाटाची मांडणी करण्यासाठी तुमच्याकडे राम दरबाराचा फोटो असावा किंवा प्रभू श्री रामचंद्र भगवान यांचं जे काही राम दरबार असतं तर यांची मूर्ती असली तरीही चालू शकतं। फोटो किंवा मूर्ती असावी। त्यानंतर जर समजा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही जरूर आणावी, कारण आपल्या प्रत्येकाच्या घरात प्रभू श्री रामचंद्र भगवान यांचा मूर्ती किंवा फोटो असायलाच हवा। आणि जर समजा नसेल तर विष्णूंच्या कोणत्याही म्हणजे ते रूपाचं तुम्ही तिथे फोटो किंवा काय स्थापना केलं तरीही चालू शकतं, पण शक्यतोवर आपण प्रभू श्री रामांचा फोटो असायलाच हवा किंवा मूर्तीही चालू शकते। तर समजा नसेल तुमच्याकडे आणि आणणंही शक्य नसेल तर तुम्ही ती गुगलवरून तो फोटो प्रिंट आउट काढली तरीही चालू शकतं।
तर पाटाची छानशी मांडणी करायची. त्या ठिकाणी स्वच्छ ती जागा पुसून तिथे चौरंग किंवा पाट ठेवावं. त्याच्यावर पिवळ्या किंवा नारंगी रंगाचं, लाल रंगाचं वस्त्र अंथरावं. तिथे अगोदर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. सर्वप्रथम आपण तिथे दीप प्रज्वलित करावं. मंगल कलशाची सुद्धा स्थापना करावी. त्यानंतर प्रभू श्रीरामांचा रामदरबाराचा फोटो त्या ठिकाणी ठेवावा किंवा मूर्ती असेल तर अभिषेक करून ठेवावी. आणि त्यानंतर आपण एखादं तुम्ही तिथे कुठलाही प्रसाद अर्पण केला तरी चालू शकतं. फळ फूल नैवेद्य अर्पण करावा, धूप दीप अर्पण करावं आणि पाटाच्या सभोवती सुंदर अशी छान रांगोळी काढावी. पूर्ण जे काही पाटाची मांडणी करतील तेव्हा अगोदर दीप प्रज्वलित असणं महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने गणपती बाप्पा प्रभू श्रीरामांची स्थापना करावी आणि त्यानंतर तुम्ही अनुष्ठानाला सुरुवात करायची आहे. तर पहा, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस, या दिवसापासून आपण अनुष्ठानाला सुरुवात करायची आहे. पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये लवकर उठावं. तीर्थ नदींमध्ये म्हणजे पवित्र नदींमध्ये स्नान करणं शक्य असेल तर जरूर करा. नसेल शक्य तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल वगैरे पवित्र नद्यांचं तीर्थजल टाकून स्नान जरूर करावं. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि त्यानंतर आपली नित्य देवपूजा करावी. नित्य देवपूजा झाल्यानंतर आत्ता सांगितलं त्या पद्धतीने छान अशी पाटाची मांडणी करावी. मांडणी करणं गरजेचंच आहे असं नाही केलं तरीही चालू शकतं, पण जर केलं तर अतिउत्तम, कारण 9 दिवस आपण अनुष्ठान करणार आहोत. त्यामुळे आपण पाटाची मांडणी जरूर करावी. त्या ठिकाणी छान दीपमाळही तुम्ही करू शकतात. फुलांची छान अशी सजावट करू शकतात. अशा पद्धतीने छान तुम्हाला जमेल तसं करा किंवा अगदी साध्या पद्धतीने पाटाची मांडणी केली तरीही चालू शकतं. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम जेव्हा तुम्ही सुरुवात करणार असतील, पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्या हातामध्ये जल घ्यावं आणि संकल्प करावा. तर आता संकल्प करत असताना तुम्ही हे जे अनुष्ठान आहे हे कशासाठी करतायत हे सुद्धा बोलायचं आहे. आपल्या हातात पाणी घ्यायचं, त्यानंतर आपलं स्वतःचं नाव बोलावं, गोत्र बोलावं. हे अनुष्ठान तुम्ही कशासाठी करतायत ते बोलायचं आहे किंवा सीतारामचंद्र भगवान यांच्या कृपा प्राप्त व्हावी त्यासाठी करत असतील तर तशा पद्धतीने सुद्धा बोलायचं आहे. हे अनुष्ठान तुम्ही किती दिवस करणार आहात, ते कशासाठी करणार आहात, त्याचबरोबर प्रत्येक दिवशी तुम्ही श्री रामरक्षा स्तोत्राचे किती आवर्तनं करणार आहात हे सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. त्यानंतर प्रभू श्री रामचंद्र भगवान यांना हे अनुष्ठान पूर्ण करून घ्यावी अशी प्रार्थना करावी. जेव्हाही आपण कोणताही संकल्प करतो, संकल्प करताना आपण अगदी विचारपूर्वक बोलावं, कारण ते आपल्याला पूर्ण करावंच लागतं. त्याचबरोबर संकल्प करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पा, कुलदेवी, आपले जे काही गुरु असतील त्यांचं स्मरण करून मग संकल्पाला सुरुवात करावी. तर संकल्प झाल्यानंतर जे काही तुम्ही अनुष्ठान ज्या पद्धतीचं करायचं आहे ते बोलल्यानंतर तुम्ही अनुष्ठानाला सुरुवात करू शकतात. आता हे अनुष्ठान करताना नियम कोणते पाळावेत? तर पहा, श्री रामरक्षा स्तोत्र सिद्ध करताना आपण हे एक अनुष्ठान आहे आणि हे स्तोत्र आपण सिद्ध करत आहोत. श्री रामरक्षा स्तोत्र हे अतिशय दिव्य परम पवित्र असं स्तोत्र आहे. हे स्तोत्र सिद्धच असतं, पण ते आपल्यासाठी आपण ते सिद्ध करत असतो. पहा, कुठलंही जे अतिशय पवित्र आणि दिव्य असं स्तोत्र आहे म्हणून हे सिद्ध आहे, पण हे आपण आपल्यासाठी, आपल्याला ते ज्या वेळेला खूप संकट असेल किंवा भगवानांची आपल्यावर प्रभू श्रीरामांची अखंड कृपा प्राप्तीसाठी आपण आपल्या स्वतःसाठी हे सिद्ध करायचं असतं. तर जेव्हा तुम्ही हे अनुष्ठान पद्धतीने करणार असतील तर ते योग्य पद्धतीने होणं सुद्धा गरजेचं आहे, कारण श्री रामरक्षा स्तोत्र हे भगवान महादेवांनी बुध कौशिक ऋषी यांच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष म्हणजे स्वप्नात त्यांना दृष्टांत देऊन हे त्यांना सांगितलेलं आणि ज्या पद्धतीने भगवान महादेवांनी बुध कौशिक ऋषींना हे स्तोत्र सांगितलं त्याच पद्धतीने जेव्हा झोपेतून जागे झालेले बुध कौशिक ऋषी तेव्हा त्यांनी जागे झाल्यानंतर हे स्तोत्र महादेवांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने ते लिहून काढलेलं आहे. म्हणून श्री रामरक्षा स्तोत्र हे अतिशय सिद्ध स्तोत्र आहे. तर हे आपण आपल्या स्वतःसाठी आपण ते सिद्ध करत असतो. तर याच्यासाठीचे नियम, पहिला नियम म्हणजे की जेव्हा तुम्ही या स्तोत्राला अनुष्ठानाला सुरुवात करतील तर त्यावेळेला एकाच जागेवर पहिल्या दिवशी तुम्ही ज्या जागेवर बसून हे पठण करतील
तर पूर्ण 9 दिवस एकाच जागी बसायचं आहे, जागा बदल करायची नाही. दुसरा नियम की हे अनुष्ठान ज्या वेळेला तुम्ही सुरू करतील, मग ती वेळ पहाटेची असेल, ब्रह्ममुहूर्ताची असेल किंवा तुम्ही दुपारी किंवा पहाटे म्हणजे अगदी 9-10 वाजता सकाळी करणार असतील किंवा दुपारी करणार असतील किंवा संध्याकाळी करणार असतील, जी वेळ पहिल्या दिवशी तुम्ही सुरुवात करतील तेव्हा असेल, त्याच वेळेला तुम्हाला 9 दिवस तीच वेळ पाळायची आहे. अगदी 10, 15, 20 मिनिटं, अर्धा तास इकडे तिकडे झाला तर चालू शकतं, पण वेळ आणि जागा याच्यात बदल करायचा नसतो. त्यानंतरचा नियम की हे जेव्हा अनुष्ठान करतील तेव्हा पूर्ण 9 दिवस ब्रह्मचर्य पालन करायचं आहे. त्यानंतरचा चौथा नियम असणार आहे की हे अनुष्ठान करताना शक्यतोवर जमिनीवर आपण शयन करावं. ते सुद्धा खूप चांगलं मानलं जातं, कारण अनुष्ठान सिद्ध होण्यासाठी ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात. त्यानंतरचं महत्त्वाचं की हे अनुष्ठान करत असताना परान्न घ्यायचं नाही. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण, चहा, पाणी जे काही असेल ते, किंवा कोणी अगोदर तुम्हाला काही दिलेलं असेल तर ते त्या वस्तू किंवा ते पदार्थ ह्या दिवसांमध्ये आपण ग्रहण करू नये. त्यानंतरचं की जेव्हा तुम्ही हे अनुष्ठान करतील तर उपवास वगैरे करण्याची आवश्यकता नसते, पण तुमची इच्छा असेल आणि चैत्र नवरात्री आहे, जर तुम्ही कुलदेवीचे उपवास करत असतील तरीही चालू शकतं किंवा नाही केले तरीही चालतं. त्यानंतर की हे अनुष्ठान करत असताना अजून कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जसं की मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असणार. जी व्यक्ती अनुष्ठान करणार आहे ती व्यक्ती तर मांसाहार करणारच नाही, पण घरातल्या व्यक्तींनी सुद्धा मांसाहार करायचा नाही. अगदी घरात सुद्धा तेवढे दिवस बनवायचं नाही, कारण हे अनुष्ठान आहे. आणि जेव्हा कुठलं अनुष्ठान असतं, जर ते आपण अतिशय योग्य पद्धतीने व्यवस्थित त्याचे नियम पाळून जर केलं तर त्याचे आपल्याला खूप चांगले लाभ होत असतात आणि ते अनुष्ठान सिद्ध होण्यासाठी मदत होत असते. म्हणून हे नियम जरूर पाळावे. त्यानंतर महत्त्वाचं की जे काही तुम्ही जेवण म्हणजे बनवणार असतील किंवा तुम्ही स्वतः ते ग्रहण करणार असतील तर शक्यतोवर कांदा लसूण नसलेलं जेवण आपण बनवायचं. सात्विक आहार आपण घेऊ शकतो, उपवास नाही केले तरीही चालू शकतं. त्यानंतरचं जेव्हा आपण हे अनुष्ठान करणार असतो तर जसं मी अगोदरच सांगितलं की वेळ आणि स्थळ बदल करायचा नाही, त्याचबरोबर हे आत्ता सांगितलेले सर्व नियम पाळायचे आहेत. त्यानंतरचं महत्त्वाचं की जेव्हा हे अनुष्ठान करणार असतील तर काळ्या निळ्या रंगाचं वस्त्र आपण परिधान करू नये. शक्यतोवर आपण कोणतेही अनुष्ठान करताना ह्या रंगाचे कपडे परिधान करतच नसतो, पण तरी सुद्धा मी हे आठवणीने सांगितलं की जेणेकरून आपण हे विसरायला नको. त्यानंतरचं महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही हे अनुष्ठान करणार असतील तर याचा अजून एक महत्त्वाचा नियम की अनुष्ठान करत असताना आपल्या घरात सुद्धा शांततेचं आणि आनंदाचं वातावरण राहील याकडे लक्ष द्यायचं आहे. भांडण तंटे वादविवाद व्हायला नको, हे आपण जाणीवपूर्वक ह्या गोष्टी पाळायच्या आहेत. जरी चुकून अशा पद्धतीचं झालं तरी आपण स्वतःला शांत ठेवायचं आहे आणि कुठल्याही प्रकारचे वाद होणार नाही इकडे आपण लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर आपण कायिक, वाचिक, मानसिक आणि शारीरिक आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं चुकीचं कर्म, पाप कर्म होणार नाही. वाचा दोष सुद्धा महत्त्वाचा असतो. म्हणजेच काय की आपण कोणाला चुकीचं किंवा वाईट बोलू नये, कारण कलियुगामध्ये जास्त पाप आपले हे आपल्या बोलण्यामुळे होत असतात. म्हणूनच आपण ह्या गोष्टीपासून सुद्धा सावध राहायचं आहे. कारण आपण जर अनुष्ठान करतोय, जी व्यक्ती अनुष्ठान करणार असते तर ती फक्त हे एवढं साधं सोपं नाहीये, कारण त्या व्यक्तीमध्ये त्या गोष्टी किंवा ती भगवंताप्रती जो भाव असतो, जे प्रेम असतं, जी श्रद्धा असते, त्यामुळेच आपण अनुष्ठान करत असतो. म्हणूनच पूर्ण श्रद्धेने, भक्तीने तर अनुष्ठान तुम्ही करणारच, पण त्यासोबतच ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. तर अशा पद्धतीने हे नियम पाळायचे आहेत. त्यानंतर आता की जेव्हा आपण रामरक्षा स्तोत्र सिद्ध करणार असतो तर हे आपण दररोज किती आवर्तनं करावीत. तर पहा, आपण हे 9 दिवस अनुष्ठान करणार असतो तर असं म्हटलं जातं, प्रत्येक दिवशी जर आपण 13 वेळा पठण केलं, श्रीराम रक्षा स्तोत्र प्रत्येक दिवशी 13 वेळा पठण करायचं आहे. असं 9 दिवस आपण दररोज 13 वेळा पठण करावं. किंवा 13 वेळा नसेल शक्य तर तुम्ही 11 वेळा केलं तरीही चालू शकतं. पहा, बऱ्याच ठिकाणी आता
काही जणांच्या मतानुसार की हे आपण म्हणजे मी स्वतः सुद्धा थोडा त्याचं हे केलेलं, तर त्यात काही जणांचं म्हणणं आहे की आपण 12 वेळा पठण करावं, तर काही जण 13 वेळा सांगतात, तर काही जण 11 वेळा सांगतात. पण पहा, स्तोत्र हे आपण 11 वेळा पठण करा किंवा 13 वेळा पठण करा, पण ते मनापासून पूर्ण श्रद्धेने करणं हे महत्वाचं. त्याचबरोबर कोणतंही स्तोत्र जर आपण जास्त वेळा पठण केलं तर त्याचा आपल्याला झाला तर फायदाच होणार आहे, नुकसान आपलं यात काहीही नाही. म्हणून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दररोज 11 वेळा पठण केलं तरीही चालू शकतं किंवा तुम्ही 13 वेळा पठण केलं तरी सुद्धा चालू शकतं. तर अशा पद्धतीने दररोज आपण 11 किंवा 13 वेळा पठण करावं. त्यानंतर 9 दिवस हे अशाच पद्धतीने पठण करायचं आणि जेव्हा 10वा दिवस असेल तर त्या दिवशी आपण याचं हवन सुद्धा करू शकतो. तर हवन करताना आपल्याला 1 या पद्धतीने हवन करायचं असतं आणि जर समजा तुम्हाला हवन करणं शक्य नसेल तर अशा वेळेला आपण 10व्या दिवशी सुद्धा रामरक्षा स्तोत्र पठण करावी. त्या दिवशी सुद्धा आपण नित्यनियमाने जसं करत आलो 9 दिवस त्याच पद्धतीने 10व्या दिवशी सुद्धा रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आणि झालेली सेवा प्रभू श्री रामचंद्र भगवान यांच्या चरणी अर्पण करायची. आणि त्या दिवशी आपलं अनुष्ठान भगवंताच्या कृपेने पूर्ण झालं म्हणून आपण अन्नदान सेवा जरूर करावी. गरजूंना तुम्ही अन्नदान सेवा केली तरीही चालू शकतं किंवा वस्त्रदान अशा पद्धतीने किंवा गोसेवा हे तुम्ही करू शकतात. तर पहा, जेव्हा हे आपण अनुष्ठान आपलं पूर्ण होतं त्यानंतर आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा श्री रामरक्षा स्तोत्र जरूर पठण करावं. अगदी 2 वेळा दिवसातून शक्य नसेल तर प्रत्येक दिवशी कमीत कमी 1 वेळा तरी आपण हे स्तोत्र जरूर पठण करावं. की जे काही अनुष्ठान करून आपण हे स्तोत्र सिद्ध केलेलं आहे तर त्याची जी एनर्जी आहे किंवा जी ऊर्जा आहे तर ती अजून ती चार्ज होत असते, म्हणून दररोज आपण हे करणं महत्वाचं आहे. त्यानंतर प्रत्येक चैत्र नवरात्रीमध्ये किंवा शारदीय नवरात्रीमध्ये सुद्धा आपण अनुष्ठान पद्धतीने करावं. एकदा सिद्ध केल्यानंतर ते स्तोत्र सिद्ध झालेलंच असतं, पण आपण प्रत्येक नवरात्रीमध्ये सुद्धा त्याचं अनुष्ठान पद्धतीने जर केलं तर अजून त्याचे आपल्याला चांगले फायदे होतात. तर हे स्तोत्र सिद्ध करून काय होतं? पहिली गोष्ट, महत्वाची गोष्ट, हे स्तोत्र सिद्ध झाल्यामुळे जर समजा तुम्हाला कुठल्या संकटात असतील, कोणत्या दुःखात असतील, कोणी आजारी असेल, कोणाला शारीरिक व्याधी असतील किंवा अतिशय भयंकर प्रकारचे कोणते संकट असतील, ते शारीरिक असतील, आर्थिक असतील किंवा मानसिक असतील, तर अशा वेळेला तुम्ही श्री रामरक्षा स्तोत्र पठण करून ते काही जल असेल तर ते तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकतात. तर त्यामुळे ते स्तोत्र सिद्ध झाल्यामुळे तुम्ही अगदी 1 वेळा रामरक्षा स्तोत्र पठण केलं तरी सुद्धा ते जे तीर्थ असेल तर त्याचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स पाहायला मिळतील, चांगले अनुभव येतील. ज्या व्यक्तीला तुम्ही ते तीर्थ देतील त्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा होत असते. म्हणून आपण हे स्तोत्र सिद्ध करून ठेवणं कधीही चांगलं. त्यानंतर अजून महत्वाचं की जेव्हा तुम्ही श्री रामरक्षा स्तोत्र पठण करायला सुरुवात करतील तर श्री रामरक्षा स्तोत्र हे किलीत आहे, म्हणजेच त्याला एक लॉक केलेलं आहे. किलीत म्हणजे त्याला एक बंधन आहे आणि ते हनुमानजी म्हणजे आपले संकट मोचन बजरंगबली हनुमान भगवान यांनी ते किलीत आहे ते स्तोत्र. म्हणूनच आपण श्री रामरक्षा स्तोत्र पठण करण्यापूर्वी श्री हनुमान चालीसा किंवा हनुमानजींचा कुठल्याही मंत्राचा कमीत कमी 1 माळ जप करावा किंवा मग तुम्ही श्री हनुमान चालीसा बजरंगबली हनुमानजी भगवान यांना प्रार्थना करावी की श्री रामरक्षा स्तोत्र हे मी अनुष्ठान चैत्र नवरात्रीमध्ये करतोय किंवा करते, तर श्री रामरक्षा स्तोत्र सिद्ध व्हावी आणि जे काही तुम्ही त्याला किलीत आहे तर ते तुम्ही ते बंधन काढावं आणि ही रामरक्षा स्तोत्र जे अनुष्ठान मी करते ते माझ्याकडून ही अनुष्ठानची सेवा तुम्ही करून घ्या आणि जे काही किलीत आहे तर ते तुम्ही बंधन त्यावरचं काढा आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्या असं सुरुवातीला बजरंगबली हनुमानजींना प्रार्थना करायची आणि त्यानंतर मग आपण श्री रामरक्षा स्तोत्र पठण करायला सुरुवात करायची. पहा, हनुमान चालीसा बोलले तरी सुद्धा चालेल. हनुमान चालीसा तुम्ही 1 वेळा किंवा 3 वेळा पठण केलं तर अतिउत्तम. अशा पद्धतीने सुरुवातीला हनुमान चालीसा बोलायचं, बजरंगबली हनुमानजींना प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर श्री रामरक्षा स्तोत्र पठण करायचं. श्री रामरक्षा स्तोत्र जर तुम्ही 11 वेळा पठण करणार असतील तर 11 वेळा किंवा 13 वेळा पठण करणार असतील तर 13 वेळा पठण झाल्यानंतर सुद्धा
श्री रामरक्षा कंप्लीट म्हणजे पूर्ण झाल्यानंतर सुद्धा हनुमान चालीसा जरूर बोलावं. सुरुवातीला जर एक वेळा बोलले असतील तर संपूर्ण वाचून झाल्यानंतर सुद्धा आपण एक वेळा हनुमान चालीसा बोला, किंवा 3 वेळा सुरुवातीला बोलले असतील तर 11 किंवा 13 आवर्तनं झाल्यानंतर हनुमान चालीसा तुम्ही 3 वेळा किंवा 1 वेळा जरूर बोलावं. सुरुवातीला जे बोलले असतील तितक्याच वेळा आपण नंतर सुद्धा बोलायचं आहे. त्याचबरोबर हनुमानजींचा जर मंत्र 1 माळ जप केला असेल तर नंतर सुद्धा 1 माळ जप जरूर करावं. त्यामुळे श्री रामरक्षा स्तोत्र जे किलीत आहे, ते जे बंधन त्याच्यावर आहे ते तर निघेलच, त्याबरोबरच श्री रामरक्षा स्तोत्र संपुटित पद्धतीने ते आपल्याकडून ती सेवा होईल. म्हणजे सुरुवातीला ही हनुमान चालीसा लावून आपण ते पठण करणार आणि नंतर सुद्धा पठण करणार, तर अशा पद्धतीने ते संपुटित सुद्धा होईल. म्हणून रामरक्षा स्तोत्र करण्यापूर्वी ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येकाने अशाच पद्धतीने करायचं असतं. त्यानंतर श्री रामरक्षा स्तोत्र पठण करत असतील तर त्यावेळेला श्री रामरक्षा स्तोत्र मधील पहिल्यापासून म्हणजे पहिल्या ओळीपासून तर तुम्ही जे फलश्रुती आहे, जर 11 वेळा पठण करणार असतील तर तुम्ही फलश्रुती जी आहे तर सुरुवातीला तुम्ही ती जी फलश्रुती आहे तर ती अगदी सुरुवातीला पठण नाही करायची. म्हणजेच श्री रामरक्षा स्तोत्र 11 वेळा पूर्ण पठण करायचं, पण फलश्रुती आहे तर ती 11व्या वेळेला जेव्हा वाचतील त्यावेळेला आपण फलश्रुती पठण करायची असते, जसं आपण श्री सूक्ताचं करतो तशा पद्धतीने. तर श्री रामरक्षा स्तोत्र अशा पद्धतीने आपण सिद्ध करायची आहे. आणि त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही श्री रामरक्षा स्तोत्राचं अनुष्ठान करतील त्यावेळेला पहिल्या दिवशी तुम्ही जे धूप लावतील, अगरबत्ती लावत असतील तरी सुद्धा हरकत नाही. तर त्या ठिकाणी जी काही उधी असेल, जो काही अंगारा असेल किंवा जी विभूती असेल तर ती रक्षा सुद्धा त्या ठिकाणी ती सिद्ध होत असते. म्हणूनच पहिल्या दिवसापासून तर 9व्या दिवसापर्यंत अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत जेव्हाही तुम्ही धूप, दीप किंवा अगरबत्ती जे काही लावत असतील तर ती जे रक्षा असेल ती खूप जास्त सिद्ध झालेली असते. ती व्यवस्थित सांभाळून ठेवावी, एखाद्या डब्बीत ती ठेवावी आणि जेव्हा तुम्हाला कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाणार असतील तेव्हा तुम्ही ती लावू शकतात. दररोज तुम्ही लावू शकतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ते भस्म किंवा ती रक्षा लावावी. त्यानंतर ती जी रक्षा आहे तर कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा काही व्याधी असतील किंवा अचानक काही मोठा कठीण असा प्रसंग असेल, संकट असेल, तर अशा वेळेला सुद्धा ती रक्षा तुम्ही त्या आजारी व्यक्तीच्या कपाळावर किंवा त्या व्यक्तीच्या अंगावर लावू शकतात. त्याचबरोबर तो जो अंगारा असणार आहे, जी विभूती असणार आहे तर ती विभूती तुम्ही पाण्यामध्ये टाकून सुद्धा त्या व्यक्तीला जर तुम्ही प्यायला दिली तर त्याच्या सभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होतं. त्या व्यक्तीवर जे काही संकट असेल, दुःख असेल किंवा जो काही रोग असेल, व्याधी असेल किंवा अचानक भयानक कुठलं संकट आलं असेल त्याच्यातून त्या व्यक्तीचं रक्षण होत असतं. म्हणून त्या व्यक्तीला तुम्ही पाण्यात टाकून ते तुम्ही जरूर द्यावं किंवा अंगाला तरी लावावं किंवा कपाळाला लावावं. अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. कोणतेही संकट असेल, काय शुभ कामाला जात असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ते लावू शकतात. त्याचबरोबर संकट, दुःख असतील अशा वेळेला सुद्धा तुम्ही ती विभूती लावू शकतात. म्हणूनच आणि ज्या व्यक्तीने ती सिद्ध केलेलं आहे फक्त त्याच व्यक्तीने ते लावावं असं नाही, घरातल्या सर्वांनी ती विभूती लावू शकतात. त्याचबरोबर तुमच्या ओळखीचं किंवा कुठेतरी अशी एखाद्या व्यक्तीवर संकट आलेलं असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला सुद्धा तो अंगारा देऊ शकतात. अशा पद्धतीने ती विभूती म्हणजे अतिशय दिव्य चमत्कारिक अशी ती विभूती असते, ती सुद्धा सिद्ध झालेली असते. अशा पद्धतीने श्री रामरक्षा स्तोत्र सिद्ध करायचं आणि जो अंगारा आहे तो सुद्धा व्यवस्थित ठेवायचा आहे. तर जर हे अनुष्ठान करत असताना आपण हे नियम पाळले आणि अशा पद्धतीने जर आपण श्री रामरक्षा स्तोत्र सिद्ध केली तर नक्कीच त्याचे खूप चांगले परिणाम आणि खूप चांगले अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर हे अनुष्ठान करत असताना आपण दिवसभर प्रभू श्री राम नामांचा जप करायचा आहे. बघा, राम नाव म्हणजेच काय की राम से बडा राम का नाम, म्हणजे अगदी श्री राम 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 अशा पद्धतीने करू शकतात किंवा श्रीराम जय राम जय जय राम अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही राम नामाचा जप अखंड करत राहा. ही अतिशय दिव्य आणि चमत्कारिक अशी सेवा आहे. एकदा तरी आपण श्री रामरक्षा स्तोत्र सिद्ध करणं खूप गरजेचं आहे. एकदा सिद्ध केलं तर ते सिद्धच असतं, पण तरी सुद्धा आपण प्रत्येक वेळेला ते चार्ज करायचं असतं. जसं की
प्रत्येक नवरात्रीमध्ये आपण याचं अनुष्ठान करावं आणि विशेष करून चैत्र नवरात्र म्हणजे राम नवरात्र असते, तर तेव्हा आपण हे अनुष्ठान जरूर करा. तुमच्या जीवनातील कोणतंही संकट असेल, दुःख असेल, भगवंताच्या कृपेने ते नक्कीच दूर होण्यास मदत होते. आणि हे स्तोत्र जर त्यावेळेला तुम्ही पठन केलं तर आपल्या सभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होत असतं आणि ज्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांची भक्ती होत असते, रामरक्षा स्तोत्र पठन होत असतं, त्या ठिकाणी संकटमोचन हनुमानजी बजरंगबली त्या ठिकाणी असतातच आणि त्यांची सुद्धा आपल्याला अखंड कृपा प्राप्त होत असते. म्हणूनच प्रभू श्री सीतारामचंद्र भगवान यांची सेवा केली तर हनुमानजी सुद्धा आपल्या सोबत असतात आणि त्यांचं सुद्धा एक कवच आपल्या सभोवती नेहमी असतं. म्हणूनच श्री रामरक्षा स्तोत्र हे अनुष्ठान अशा पद्धतीने करा. आणि जर अजून काही विचारायचं असेल किंवा कुठले प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. जय श्रीराम.